एकदंत संकष्टी चतुर्थी कधी? सर्वार्थ सिद्धी योगात करा श्री गणेशाची पूजा. जाणून घ्या शुभ मुहूर्त. हिंदू धर्मात श्री गणेशाला आराध्य दैवत मानले जाते. पंचांगानुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला येते. महिन्यात 2 वेळा चतुर्थी तिथी येते. एक शुक्ल पक्ष आणि दुसरी कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी म्हणतात, तर कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. यंदा वैशाख मासातील कृष्ण पक्षात येणार संकष्टी चतुर्थी एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाईल. या दिवशी उपवास केल्याने अनेक अडचणी दूर होतात. तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने आर्थिक संकटापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. कोणत्याही शुभ कार्यात गणपतीची पूजा केल्याने लाभ होतो. जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी तिथी पूजा पद्धत. एकदंत संकष्टी चतुर्थी तिथी आणि चंद्रोदय. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील तिथीला एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. यंदा संकष्टीचे व्रत रविवारी 26 मे रोजी संध्याकाळी 6:06 सुरू होईल, तर सोमवारी 27 मेला दुपारी 4:53 चतुर्थी तिथी संपेल. संकष्टीचे व्रत 26 मे रोजी केले जाणार आहे. नेहमीप्रमाणे चंद्रोदय झाल्यानंतर संकष्टीचे हे व्रत सोडले जाईल. संकष्टीचे व्रत केल्यानंतर सूर्योदयानंतर श्री गणेशाची विधिवत आणि मनोभावे पूजा करा. सकाळी 5:25 10:36 सर्वार्थ सिद्धी योग तयार होतो. या योगात कोणतेही कार्य केल्यास त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याची परंपरा आहे. 26 मेला रात्री 10:12 चंद्रोदय होईल. यावेळी चंद्राला अर्घ्य देऊ शकता. एकदंत संकष्टी चतुर्थीचे महत्त्व. धार्मिक शास्त्रामध्ये श्री गणेशाला प्रथम पूजले जाते. श्री गणेशाची आराधना केल्यानंतर कोणत्याही कार्यात अडथळा येत नाही. संकष्टी चतुर्थीचे व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व दुःख दूर होतात. श्री गणेशाच्या आशीर्वादाने भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात. आयुष्यात अनेक अडचणीवर मात करता येते. श्री गणेशाच्या आशीर्वादाने कामात यश मिळते. एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने जीवनात समृद्धी येते. या दिवशी बुद्धीच्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी काही मंत्राचा जप केल्याने लाभ होईल. या खास मंत्रांचा जप केल्याने जीवनात सुख समृद्धी येते. तसेच अनेक संकटे दूर होण्यास मदत होते. नंबर 1 श्री गणेश मंत्र. ओम गण गणपतये नमः. गणपतीचा हा सगळ्यात सोपा मंत्र आहे. याचे उच्चारण केल्याने अनेक संकटाचा नाश होतो. दर संकष्टीला किंवा बुधवारी 108 वेळा याचे स्मरण केल्याने रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच सर्व इच्छा पूर्ण होतील. नंबर 2 इच्छापूर्ती गणेश मंत्र. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. या गणेश मंत्राचा नियमितपणे जप केल्याने अनेक इच्छा पूर्ण होतात. विद्यार्थ्यांनी या मंत्राचा जप केल्याने अभ्यासात फायदा होतो. तसेच स्मरणशक्ती वाढते. अनेक मनोकामना पूर्ण होतात. नंबर 3 नोकरीतील अडचणी होतील दूर. ओम श्री ग सोमाय गणपतेय वर वरद सर्वजन मे वशमान्य स्वाहा. नवीन नोकरी मिळण्यास अडचणी येतात किंवा कामाच्या ठिकाणी सतत अपमान होतोय, तर समाजात मान सन्मान मिळवण्यासाठी या मंत्राचा जप करा. हा गणेश मंत्र नियमितपणे म्हटल्याने रोजगाराची समस्या सुटेल. या मंत्राचा नियमितपणे जप केल्याने जीवनात सुख शांती मिळते. तसेच आनंदही येतो. अनेक समस्यांवर मात करता येते. हे मंत्र नियमितपणे 108 वेळा म्हटल्याने जीवनात यश मिळते. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.